लॉ ऑफ मोशन किंवा मोशन्स. आता लॉ ऑफ मोशन काय बघा. लॉ ऑफ मोशन किंवा लॉचा अर्थ काय ते आपण मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. मोशन म्हणजे काय ते हे आपण बघितलंय, तरी मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. लॉ ऑफ मोशनचा अर्थ काय असणार आहे, लॉचा अर्थ काय असणार आहे बरं, नियम. आणि मोशनचा अर्थ काय असणार आहे बरं, गती. काय असणार आहे, गती. मग आपला चॅप्टर जो आहे त्या चॅप्टरचं नाव काय असणार आहे बरं, गतीचे नियम. मग गती वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे. काही गती रोटेशनल मोशन मध्ये असणार, म्हणजे कसं फॅन आपला फिरतोय ना, हा काय रोटेशनल मोशननी गती. आपली गाडी जी आहे ती सरळ स्ट्रेट जाणार आहे. काही मैदानाभोवती फिरणारे त्याला आपण काय ना वेगळ्या प्रकारचं मोशन आहे किंवा ती गती आहे. मग आता गतीचे काही महत्वाचे नियम आहे, जे महत्वाचे काही सायंटिस्ट आहेत त्यांनी आपल्याला काही नियम वगैरे सांगितलेले. मग आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्या गती आहेत त्या गतीबद्दल काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत ते आज आपण लेक्चरला बघणार आहे. बघा आपल्याला चॅप्टर पेज नंबर 1 वरती काही एक्झाम्पल दिले. पहिले एक्झाम्पल काय दिलंय बरं, द फ्लाइट ऑफ बर्ड. म्हणजे काय, हवेमध्ये काय उडतात ते पक्षी. पक्षी उडतात ते ना, म्हणजे काय राहिलं बरं, मोशन होत आहे, एक विशिष्ट मोशन किंवा काय होती, गती प्राप्त होती. सेकंड एक्झाम्पल काय दिलंय बरं आपल्याला, स्टेशनरी ट्रेन. बघा जगामध्ये दोनच प्रकारच्या वस्तू आहेत किंवा ऑब्जेक्ट आहेत. एक तर त्या काय असणार आहे स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे काय रे, स्थिर असणार. किंवा काही वस्तू कशा असणार बरं, मोशन असणार आहे, म्हणजे त्या काय असणार आहे, फिरते असणार. मग एक तर स्टेशनरी असेल ऑब्जेक्ट किंवा काय असेल, एक तर मोशन मध्ये असेल. मग आता स्टेशनरी ट्रेन म्हटलेले आपल्याला, याचा अर्थ काय, ट्रेन एका जागी उभी आहे, बरोबर. थर्ड एक्झाम्पल काय दिलंय बरं आपल्याला, लिव्स फ्लाइंग थ्रू एअर. हवेमध्ये काय उडणे, पानं उडणे, ते पण एक प्रकारे काय बरं, मोशन आहे. आपण बघितलंय की कोणत्या प्रकारे कोणती वस्तू हवेत जर असली तर ती पृथ्वीवर पडते, त्याला मोशन तयार होतं. हे मोशन कशामुळे तयार झाले बरं, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, बरोबर का नाही. काय ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स. विश्वातली कोणती गोष्ट पृथ्वी जी आहे ती वरतून जर आपण सोडली, उदाहरणार्थ पेन आहे, पेन जर खाली सोडला तर तो मोएबल होणार आहे. आणि तो का मोएबल होणार आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, ते आपण बघितले. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण ते बघितलंय. स्टोन फ्लाइंग ऑन अ हिल, म्हणजेच काय, एखाद्या डोंगरावर आपण गेलो आणि त्या डोंगरावरून एखादा काय केला, दगड आपण फेकला, तर तो काय होणार आहे, त्याला गती निर्माण होणार आहे, म्हणजे ते एक प्रकारे काय असणार आहे, मोशन असणार आहे. मग या मोशनसाठी काही महत्वाच्या कन्सेप्ट आहेत. तर त्या कोणत्या कोणत्या कन्सेप्ट आहे, त्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या. किंवा आपण मोशनचे डेफिनेशन पण दिले आपल्याला, आणि मागच्या लेक्चरला सुद्धा आपण ती मोशनची डेफिनेशन बघितली. इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू, काय म्हटलेलं आहे, इफ द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, इट इज सेड टू बी मोशन. म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाच्या रिस्पेक्टिव्हली जर एखादी वस्तू मुव्हेबल होत असेल तर त्याला काय म्हणायचं, मोशन म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, कधी कधी तुम्ही बघितलं असेल बघा, आपण एका ट्रेन मध्ये बसलो, आपली ट्रेन उभी स्टेशनरी, पण शेजारची ट्रेन काय बरं, चालते. तर आपल्याला असं काय, आपल्याला काय वाटतं बरं, आपलीच ट्रेन चालू आहे, बरोबर ना. कधी कधी काय होतं, शेजारची ट्रेन काय बरं उभी आहे आणि आपली ट्रेन चालू आहे, आपल्याला वाटतं ती पण ट्रेन चालूची, बरोबर का नाही. म्हणजे आपल्या अवतीभोवती काय आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, मोशन. उदाहरणार्थ बघा, दोन गाड्या सोबत चालले आणि आपण एकमेकांच्या खिडकीत पाहत असू, तर दोन्ही पण गाड्या काय वाटणार आहे आपल्याला, उभ्या आहे असं वाटणार आहे. सेम स्पीडने जर असेल तर काय वाटणार, उभ्या. कारण मोशन एक कशावर डिपेंड आहे, तर आजूबाजूचं सराउंडिंग कसं आहे. दोन गाड्यांचा वेग 100 किलोमीटर पर आवर आहे, पण आपण दोघांच्या एकमेकांच्या गाड्याकडे बघतोय, तर त्या गाड्या आपल्याला स्टेशनरी वाटतात, म्हणजे काय वाटतात, उभे आहेत असं वाटतात. ते फिरतात का नाही. मग मोशन एक कशावर डिपेंड आहे, तर आपल्या अवतीभोवतीचं सराउंडिंग काय याच्यावर मोशन डिपेंड आहे, बरोबर. म्हणजे आपल्या अवतीभोवतीची वस्तू जर फिरत असेल तर आपल्याला काय वाटतं, मोशन. फॉर एक्झाम्पल, आता आपण स्टेशनरी का मोशन आहे, आपली मोशन चालू आहे का, स्टेशनरी. आता आपण स्थिर आहे तरी सुद्धा आपण मोशन आहे, का बरं माहितीये तुम्हाला,
कारण की पृथ्वी काय बरं सतत फिरते ना, काय करते पृथ्वी सतत फिरते, मग आपण पण फिरत असणार नाही कारण आपण पृथ्वीवर आहे. पण प्रॉब्लेम काय आपण आणि पृथ्वी दोघांचं स्पीड काय सेम आहे, दोघांचं स्पीड सेम आहे म्हणून आपल्याला सर्व स्टेशनरी वाटू राहिलं आता. म्हणून आपण मोशन आहे का नाहीये हे कशावर डिपेंड आहे, आपल्या अवतीभोवतीच्या सराउंडिंगवर डिपेंड आहे. आपल्या अवतीभोवतीची सराउंडिंग जर ती स्थिर असेल, आपण फिरत असेल तर आपल्याला मोशन वाटेल, आपण स्थिर आहे ती सतत फिरते तिचं काय वाटणार आपल्याला मोशन वाटणार आहे. पण दोन्ही पण सारख्याच स्पीडनी पाळतात दोन्ही गोष्टी तर आपल्याला ती मोशन वाटत नाही. ती मोशनची आपल्याला काय सांगितले डेफिनेशन वगैरे सांगितले. आता सर्वात महत्वाचे आपल्याला याच्यात दोन कन्सेप्ट बघायचे. सर्वात पहिले एक कन्सेप्ट बघायची जी नेहमी पेपरला विचारली जाते, कोणती बरं, पहिले आहे डिस्प्लेसमेंट आणि पुढची काय बरं डिस्टन्स. ह्या दोन महत्वाच्या कन्सेप्ट आपल्याला बघायच्या. मग आता डिस्प्लेसमेंट काय आणि डिस्टन्स काय बघा. एक एक्झाम्पल देतो मी तुम्हाला की सपोज एखादा काहीतरी सर्कल आहे, एखादा हा काय सर्कल आहे आणि ह्या सर्कलच्या भोवती एखादा मुलगा फिरणार आहे. मग तो मुलगा जो फिरणार आहे तो ह्या ठिकाणापासून तो सपोज ह्या ठिकाणापर्यंत आला, बरोबर ना. मग त्यांनी जवळपास 2 किलोमीटर अंतर काय केलं असणार आहे कव्हर केलं असणार. मग एकूण हे जे अंतर आहे का यालाच आपण काय म्हणणार आहे डिस्टन्स म्हणणार आहे. काय म्हणणार आहे डिस्टन्स. डिस्टन्स किती झालं बरं हे 2 किलोमीटर, बरोबर. बट आपल्याला आता विचारतील काय बरं डिस्प्लेसमेंट किती झालं असेल. बऱ्याच मुलांना डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जास्त फरक नाही वाटत, सेमच वाटतात. पण तुम्हाला दोघांचा मी फरक सांगतो. आता हे जे एकूण अंतर जो एकूण पळालाय ते आहे एकूण डिस्टन्स जे 2 किलोमीटर आहे. बट हाच मुलगा जर सपोज इथून तर इथपर्यंत पळाला असता, हे काय बरं शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन स्टार्ट अँड एंड पॉइंट. शॉर्टेज डिस्टन्स आहे ना सर्वात कमी. मग हे डिस्टन्स किती असणार आहे बरं 2 किलोमीटर पेक्षा कमी असणार. किती असणार आहे म्हणजेच 1.5 असेल 1 किलोमीटर असेल जे असेल ते साहजिक ह्या डिस्टन्स पेक्षा डिस्टन्स काय असणार आहे कमी असणार आहे. म्हणजेच या मुलाने एकूण किती डिस्टन्स डिस्प्लेसमेंट केलेलं आहे तर 1.5 किलोमीटर आपल्याला म्हणावं लागणार आहे कारण की शॉर्टेज डिस्टन्स आहे. ही झाली पहिली एक कन्सेप्ट. आता तुम्हाला मी सेकंड एक कन्सेप्ट सांगतो. सेकंड कन्सेप्ट काय बघा, जर तोच मुलगा ह्या ठिकाणापासून तर पुन्हा त्याच ठिकाणापर्यंत पोहोचला तर एकूण आता डिस्टन्स किती होणार आहे बरं डिस्टन्स 4 किलोमीटर. व्हेरी गुड. किती होणार आहे 4 किलोमीटर. बट डिस्प्लेसमेंट किती होणार आहे बरं डिस्प्लेसमेंट किती असणार आहे बरं 0 किलोमीटर. का बरं तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन स्टार्ट अँड एंड पॉइंट. मग आता तो इथूनच पाहायला सुरुवात केली इथंच पोहोचला ना, इथं काय अंतर कव्हरच झालेलं नाहीये. मग काहीच अंतर शॉर्टेस्ट एकदम जवळ म्हणजे काय एकदम कमीत कमी. मग तो ज्या ठिकाणाहून निघाला त्याच ठिकाणी पुन्हा पोहोचला, तिथं कोणत्या प्रकारे डिस्प्लेसमेंट झालेलं नाहीये. त्याचा अर्थ डिस्प्लेसमेंट असणार 0 बट डिस्टन्स मात्र काय असणार आहे बरं 4 किलोमीटर असणार आहे. मग याचा अर्थ डिस्टन्स हे काय असणार आहे ऍक्च्युअल पाथ कव्हर म्हणजे एकूण किती रस्ता कव्हर केलाय ते काय असणार आहे आपलं डिस्टन्स असणार आहे. बट डिस्प्लेसमेंट काय असणार आहे बरं की शॉर्टेस्ट सुरुवातीपासून तर एंड पर्यंत जे काही डिस्टन्स असेल ते कसं असणार आहे एकूण डिस्प्लेसमेंट एकदम 0 असणार आहे. आता तुम्हाला मी सांगतो कधी असं होऊ शकतं का डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट इक्वल असं होईल का कधी डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट इक्वल राहील का कधी राहील का नाही राहणार. कोणत्या कंडिशनला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट 0 असेल सॉरी सेम असेल पुढे असं सांगते पुढे असेल का कल्याणी काय वाटतं. मी क्वेश्चन काय विचारला कळाला ना सर्वांना. काय विचारलाय का कोणत्या कंडिशनला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट सेम असेल कधी काय सांगते स्ट्रेट लाईनला. बघा ना सपोज स्ट्रेट लाईन म्हणजे काय बघा सपोज मी तुम्हाला असं म्हटलं
एखादा व्यक्ती इथं उभा आहे, तिने चालण्यास सुरुवात केली आणि तो इथं कुठेतरी पोहोचला. हा आहे त्याचा ए पॉइंट स्टार्टिंग आणि बी पॉइंट आहे त्याचा एंड पॉइंट. आणि हे जे एकूण अंतर आहे हे आहे सपोज 5 किलोमीटर. किती किलोमीटर आहे? 5. मग मला सांगा ए पासून एखादा मुलगा चालायला सुरुवात केली एका मुलाने, तो कुठे पोहोचला आता? बी पर्यंत. तर मग मला सांगितलं डिस्टन्स किती असणार आहे रे? डिस्टन्स किती असणार इथं? 5 किलोमीटर. आणि मग मला सांगा डिस्प्लेसमेंट किती असेल रे? डिस्प्लेसमेंट किती असणार आहे? 5. शॉर्टेस्ट आहे, स्ट्रेट लाईन आहे, शॉर्टेस्ट डिस्टन्स असतं. जसं आपण इथं स्ट्रेट लाईन घेतली होती ना, शॉर्टेस्ट डिस्टन्स. हे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे, म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स हे दोघं पण किती असणार आहे बरं? 5 किलोमीटर. म्हणून आपण म्हणू शकतो इफ ट्रॅव्हलिंग पाथ इज स्ट्रेट देन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट आर इक्वल. म्हणजे जर आपण ज्या पाथने ज्या रस्त्याने चालतोय तो एक्झॅक्टली स्ट्रेट असेल तर त्याच्यामध्ये डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे दोन्ही पण कसं असणार आहे? इक्वल असणार आहे. आणि हे क्वेश्चन तुम्हाला JEE युनिटला सुद्धा विचारले जातात, जे 10वी 12वी नंतर तिथं सुद्धा हे तुम्हाला विचारले जाणार आहे. तर हे आपण बघितलं होतं, याच्या आपण डेफिनेशन वगैरे सुद्धा बघितल्या त्या, जे आपल्याला पेज नंबर कुठे दिलाय बरं? 2 वर दिले आहे. म्हणजे याच्यामध्ये पहिली डेफिनेशन तुम्ही ऑलरेडी मी लिहून दिलेली, कोणती बरं? डिस्टन्स. बरोबर ना? मग डिस्टन्स म्हणजे काय? डिस्टन्स इज द लेंथ ऑफ ऍक्च्युअल पाथ ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इन मोशन इज कॉल्ड डिस्टन्स. बरोबर ना? आणि डिस्प्लेसमेंटची पण तुम्हाला डेफिनेशन सांगितली आहे. डिस्प्लेसमेंट इज द मिनिमम डिस्टन्स बिटवीन स्टार्ट अँड एंड पॉइंट. बरोबर का नाही? या दोन्ही पण आपल्या डेफिनेशन ऑलरेडी झालेल्या आहेत. या दोन गोष्टी आपल्याला क्वेश्चन विचारतात. आता आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे, आणि तो पॉइंट म्हणजे दोन नवीन कन्सेप्ट बघायचे. आय थिंक आपल्या झालेले नसतील. बरोबर? इथपर्यंत झालं होतं ना? ओके. आता आपल्याला पुढची कन्सेप्ट बघायची. काय बरं पुढची कन्सेप्ट? स्पीड अँड व्हेलॉसिटी. ह्या दोन मेन कन्सेप्ट बघायच्या. स्पीड काय आणि व्हेलॉसिटी काय. जसं डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट यांच्यात जास्त फरक वाटत नव्हता, पण फरक होता. बरोबर ना? तसं सेम स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये पण जास्त फरक नाहीये, पण मात्र फरक आहे. जनरली आपण व्हेलॉसिटी आणि स्पीड सेमच म्हणतो, पण ते तसं नाहीये. स्पीड आणि व्हेलॉसिटी वेगवेगळे आहेत. आता बघा, आपण जनरली असं म्हणतो बघा ना, आपण सिन्नरहून नाशिकला चाललो 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने, तर आपण सहज म्हणतो आपण 50च्या स्पीडने गेलो, 60च्या स्पीडने गेलो, 100च्या स्पीडने गेलो. मग जे 50 किंवा 60 ही जी स्पीड आहे, स्पीड कसं काउंट होतं माहितीये का? किलोमीटर पर आवर मध्ये. बरोबर का नाही? कसं होतं? किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय राहील? सांगतील का तुम्हाला? 60 किलोमीटर पर आवर याचा अर्थ काय? बोला बोला. काय राहील माहितीये का? आपण म्हणतो ना 100 किलोमीटर पर आवर. मग काय याचा अर्थ काय? 100 किलोमीटर पर आवर म्हणजे काय? याचा अर्थ साधा सिंपल आहे. काय बरं? एका तासामध्ये गाडी किती किलोमीटर गेली? 60. याला स्पीड असं म्हणतात. एका तासात. एका तासामध्ये गाडी किती गेली बरं? 50. याला काय म्हणायचं? 50 किलोमीटर पर आवर. एखादी गाडी एका तासामध्ये किती गेली बरं? 100. याचा अर्थ गाडीचा स्पीड किती बरं? 100 किलोमीटर पर आवर. मग आपण तिथं काय वापरतो शब्द? स्पीड. गाडीचा स्पीड किती असं म्हणतो ना. विमानाचा स्पीड किती बरं? 400 किलोमीटर, 700 किलोमीटर किंवा 600 किलोमीटर. हे काय बरं? ट्रेनचं स्पीड, सॉरी विमानाचं, एरोप्लेनचं काय स्पीड आहे ना. मग याचा अर्थ विमान एका तासात किती किलोमीटर जात आहे बरं? 600 किलोमीटर किंवा 400 किलोमीटर. किंवा आपण जेव्हा चालतो ना, ते चालणं साधारणतः असतं 3-4 किलोमीटर पर आवर. 3-4 किलोमीटर पर आवर असतं. म्हणजे आपण जे चालतो का जनरली, ते एका तासामध्ये किती किलोमीटर चालतो? साधारणतः 4 किलोमीटर. स्पीडचा मिनिंग कळाला काय?
तर स्पीड आणि व्हेलॉसिटी दोघं पण सेमच आहे, जास्त फरक नाही. पण काय मेन फरक आहे तो आता आपण बघणार आहे. हे कळालं सरांना? आपण गाडी चालवताना सुद्धा असं असतं बघा, किलोमीटर हे ऑलरेडी कॉन्स्टंट असतं, फक्त ते आकडा चेंज होतो. 50 होतो, कधी 60 होतो, कधी 75 होतो, कधी 40 होतो, बरोबर का नाही? बाकी किलोमीटर पर आवर मात्र कसे असतात? सेमच असतात. येईल लक्षात इथपर्यंत? मग आता आपण फक्त काय बघितलं, जे गाड्यांचं स्पीड वगैरे असतं का ते कशा प्रकारे काउंट केलं जातं ते आपण बघितलं. आता एक्झॅक्टली दोघांमधला फरक काय तो आपल्याला बघायचा आहे. कशामध्ये बरं? स्पीड आणि व्हेलॉसिटी याच्यातला नेमका एक्झॅक्टली फरक काय तो आपल्याला बघायचा आहे. आता बघा, आपण दोन गोष्टी शिकलोय याच्या आधी. एक कोणती बरं? डिस्टन्स. आणि दुसरी कोणती गोष्ट शिकलोय बरं आपण? डिस्प्लेसमेंट. स्पीडचं रिलेशन हे कोणासोबत आहे? डिस्टन्स सोबत. तर काय पुढे गेल्यावर कळेल तुम्हाला. स्पीडचं रिलेशन कोणासोबत आहे? डिस्टन्स. अँड व्हेलॉसिटीचं जे रिलेशन आहे कोणाचं? व्हेलॉसिटीचं. हे रिलेशन आहे डिस्प्लेसमेंट सोबत. कोणासोबत आहे? डिस्प्लेसमेंट सोबत. आता एक गोष्ट तर आपण मागच्याच लेक्चर आता माग बघितली आपण. काय बघितली बरं? तर हे जे काही डिस्टन्स आहे का, डिस्टन्स हे कसं असतं? ऍक्च्युअल पाथ, बरोबर ना? किती ट्रॅव्हलिंग केली त्याच्यावर डिपेंड आहे. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बरं? शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन स्टार्ट अँड एंड पॉइंट, बरोबर? हे आपण शिकलो. मग आता इथं सुद्धा तेच आहे का, स्पीड जर काढायचं असेल, स्पीड जनरली आपण काय कसं काढतो? किलोमीटर पर आवर. हे याला म्हणतो आपण युनिट. हे काय? युनिट. युनिटचा अर्थ माहितीये का तुम्हाला काय? युनिट म्हणजे कोणत्याही प्रकारे मोजण्याचं एक माध्यम असतं युनिट किंवा एकक असतं. फॉर एक्झाम्पल, आपण एखाद्या किराणा दुकानामध्ये गेलो तर आपण त्यांना काय म्हणतो? 1 किलो शेंगदाणे द्या. शेंगदाणे कशात मोजले आपण? किलो मध्ये. तर आपण असं गेल्या म्हणतो 1 लिटर शेंगदाणे द्या असं म्हणू का आपण? नाही. प्रत्येकाचं एक विशिष्ट युनिट आहे. मग आता बरं, आपण एखाद्या किराणा दुकानात गेलो, मॉलमध्ये जर गेलो तर आपण म्हणतो मला 5 लिटर काहीतरी तेल द्या, बरोबर ना? तर ते बरोबर आहे तेल. किंवा आपण पेट्रोल पंपावर गेलो तर आपण काय म्हणणार आहे? 4 लिटर पेट्रोल टाका किंवा डिझेल टाका. आपण असं म्हणणार आहे का 4 किलो डिझेल टाका किंवा पेट्रोल टाका असं म्हणणार आहे का? नाही. प्रत्येक गोष्टीला स्वतःच काय बरे युनिट आहे. जसं की मग इथं कोणतं युनिट आहे? स्पीड किंवा डिस्टन्सला युनिट जे आहे ते किलोमीटर पर आवर. म्हणजे एखादा वेग किती आहे हे मोजण्यासाठीचं युनिट कोणतं आहे? एका तासात किती किलोमीटर गेलं. किंवा अजून सांगतो, आपण एखाद्या कपड्याच्या दुकानात जर गेलो तर आपल्याला जे कापड घ्यायचं असेल तर आपण काय म्हणतो? 1 मीटर द्या, 2 मीटर द्या, 2.5 मीटर द्या, 3 मीटर द्या असं म्हणतो ना. तर आपण असं गेल्यावर म्हणतो 1 किलो कापड द्या, 2 किलो कापड द्या असं म्हणणार आहे का? नाहीये. तर प्रत्येकाच विशिष्ट युनिट आहे ना. तसंच सेम व्हेलॉसिटी आणि स्पीडचं पण युनिट आहे. याच्यावर प्रश्न डायरेक्ट विचारले गेलेले. काय? युनिट ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी या दोघांचं पण युनिट काय बरं? किलोमीटर पर आवर. म्हणजे एका तासात किती जाणार आहे. फक्त आता प्रश्न कसा आहे बघा, आता लक्ष द्या. आता आपल्याला नेमक्या कन्सेप्ट काय स्पीड अँड डिस्टन्स त्या बघायचे आहे. जसं मी मगाशी तुम्हाला बोललो होतो सेम तसंच आहे. काय फरक आहे बघा. सपोज एखादा काहीतरी हे असं मैदान आहे, ओके, हे काहीतरी मैदान आहे. इथं पुन्हा एक मुलगा उभा आहे. या मुलाने इथपासून तर इथपर्यंत काय केलं बरं? ट्रॅव्हलिंग केलं किंवा तो पळाला. हे अंतर आहे सपोज मागाशी आपण बघितलं तेच 2 किलोमीटर पर आवर प्लस 2 किलोमीटर. हे 2 किलोमीटर काय झालं बरं? डिस्टन्स, बरोबर ना? काय झालं? डिस्टन्स. आणि हे काय होणार आहे बरं? हे काय होणार आहे? डिस्प्लेसमेंट. शॉर्टेज डिस्टन्स हे काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. आता व्यवस्थित समजून घ्या. हे काय असणार आहे? डिस्टन्स. आणि ते काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. ओके. आता प्रश्न असा आहे की हा जो मुलगा आहे का, याच एक आपण मोठं युनिट घेऊ म्हणजे तुम्हाला कळायला थोडं सोपं जाईल. इथं घेतलं आपण 10 किलोमीटर. ही डिस्टन्स किती कव्हर झाले? 10 किलोमीटर. ओके.
पण हे 10 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करायला त्याला लागले असेल सपोज काहीतरी 2 आवर्स. किती तास लागले? 2 तास. ओके. मग आता ह्या मुलाचं जेवढं काही डिस्टन्स कव्हर केलंय का याचं आपल्याला काढायचे स्पीड. काय काढायचे? स्पीड. मग इथं स्पीडचा फॉर्म्युला असतो स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा पुढे गेला आपण डिटेलमध्ये बघणार आहे. सध्या एवढं लक्षात ठेवा. स्पीड कसं काढलं जातं? डिस्टन्स अपॉन काय असतं बरं? टाइम. मग ह्या मुलाने एवढं जे 10 किलोमीटर अंतर आहे का ते किती तासात कव्हर केलंय? 2 तासात. मग ह्या मुलाचं एकूण स्पीड किती आहे असं आपल्याला विचारते. मग स्पीड काढायचं असेल तर फॉर्म्युला डिस्टन्स अपॉन काय? टाइम. मग एकूण किती डिस्टन्स कव्हर केलंय बरं? 10 किलोमीटर. किती तासांमध्ये केलंय? 2 तासांमध्ये. मग याचं डिवायडेशन होऊ शकतं ना रे. 2 1 जा 2, 2 5 जा 10. म्हणजे आन्सर किती आहे तुमचं? 5. पण तुम्हाला आता सांगितलं स्पीडचं युनिट नेहमी काय असतं? किलोमीटर पर आवर. म्हणजे त्या मुलाचं स्पीड किती होतं? 5 किलोमीटर पर आवर. मग याचा अर्थ पुन्हा सांगतो बघा. 5 किलोमीटर पर आवरचा अर्थ काय? एका तासात त्या मुलाने किती अंतर कव्हर केलं? 5 किलोमीटर. बरोबर ना? एका तासात 5 किलोमीटर. मग 2 तासात किती केलंय? 10 किलोमीटर. इथपर्यंत कळालं सर्वांना? हे झालं तुमचं काय? स्पीड. बट आता तुम्हाला बघायचं काय? सपोज आता तुम्हाला एक दुसरी जिथं कन्सेप्ट दिली ती कोणती बघायची बरं? की दुसरी बघायची काय? व्हेलॉसिटी. आता व्हेलॉसिटीचा पण सेम फॉर्म्युला आहे. युनिट सेम, फॉर्म्युला सेम आहे. काय फॉर्म्युला आहे? बट तुम्हाला मी आता बोललो की स्पीडचं रिलेशन कोणासोबत आहे बरं? डिस्टन्स. व्हेलॉसिटीचं रिलेशन कोणासोबत आहे? डिस्प्लेसमेंट. मग आता व्हेलॉसिटी काढायची असेल तर काय म्हणावं लागेल आपल्याला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंट अपॉन डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. आता बघा काय, सपोज हे जे डिस्प्लेसमेंट हे साहजिक जर 10 किलोमीटर असेल, किती असेल? 10. तर हे किती असू शकतं बरं? एक कमीच असणार. कमी म्हणजे आपण धरलं त्याला 6 किलोमीटर असेल. साहजिक कमी असणार आहे ना, शॉर्टेस्ट आहे म्हणून ते कसं असणार आहे? कमी असणार आहे. आता हे 10 किलोमीटरला 2 तास लागले. या 6 किलोमीटरला आपण असं कन्सिडर केलं की काहीतरी सपोज लागले असं 1 आवर्स. किती लागलाय? 1 आवर म्हणजे काय? 1 तास लागला. किती लागला? 1 तास. हे 6 किलोमीटरला किती लागला बरं? 1 तास लागला. मग आता डिस्प्लेसमेंट किती झालंय बरं? 6 किलोमीटर अपॉन किती तास लागलाय बरं? 1 तास. 6 अपॉन 1 काय आहे बरं? 6 किलोमीटर पर आवर. कारण की तुम्हाला मी सांगितलंय व्हेलॉसिटी सुद्धा कोणत्या युनिटने दाखवली जाते बरं? किलोमीटर पर आवर. किलोमीटर पर आवर. म्हणजे आपल्याला स्पीड काढायचं असेल तर कोणाचं रिलेशन आहे? डिस्टन्स. व्हेलॉसिटी काढायची असेल तर कोणाचं रिलेशन आहे? डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं का काय? बरं. आता ही झाली एक कंडिशन. तुम्हाला मी सेकंड कंडिशन सांगतो. फॉर एक्झाम्पल बघा, आता लक्ष द्यायचं अजून. हाच मुलगा आहे, तो इथून पाहायला त्यांनी सुरुवात केली होती. हे किती अंतर होतं बरं आपलं? 10 किलोमीटर. आणि तो इथून पुन्हा इथपर्यंत आला. आता पुन्हा 10 होणार आहे ना, म्हणजे किती झालं बरं? 20 किलोमीटर. आपण सेकंड कंडिशन बघतोय ज्याच्यामध्ये आता डिस्टन्स किती कव्हर झालंय बरं? डिस्टन्स किती कव्हर झालंय बरं? 20 किलोमीटर. 10 + 10 किती झालंय? सपोज 20 किलोमीटर. बरोबर ना? आणि मला सांगा डिस्प्लेसमेंट किती झालंय रे? किती झालंय? 0 किलोमीटर झालंय का नाही? जिथून पाहायला सुरुवात केली तिथे जाऊन पोहोचलाय ना. आता त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारतील की ह्या कंडिशन मध्ये व्हेलॉसिटी किती असेल आणि ह्या कंडिशन मध्ये स्पीड किती असेल. काय विचारतील आपल्याला? स्पीड किती आणि व्हेलॉसिटी किती. मग आता स्पीड काढायचं असेल तर स्पीडचा काय फॉर्म्युला आपला? स्पीड इज इक्वल टू काय बरं? डिस्टन्स अपॉन टाइम. किती डिस्टन्स कव्हर केलंय बरं? 20 अपॉन किती वेळ लागला? याला किती वेळ लागला होता? 2 आवर्स. याला किती लागलाय? 4 आवर्स. अपॉन काय घेतला आपण? 4. 4 1 जा 4, 4 5 जा 20. दॅट इज स्पीड इज किती येणार आहे? 5 किलोमीटर पर 5 किलोमीटर पर आवर आहे.
बट आता आपल्याला काय काढायला लावलं अजून दुसरं, सपोज आपल्याला काढायला लावलंय डिस्प्लेसमेंट. काय काढायला लावलं? डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट काढायचं तर तुमचा फॉर्म्युला काय? डिस्प्लेसमेंट काय काय सॉरी काय काढायचं? व्हेलॉसिटी. सॉरी, आपल्याला काढायचं काय आता? व्हेलॉसिटी. मग व्हेलॉसिटी काढण्याचा काय फॉर्म्युला आहे बरं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. मग मला सांग, एकूण डिस्प्लेसमेंट किती झाले रे? 0 झाले ना. जिथून पळायला सुरुवात केली तिथंच तो पोहोचलाय, म्हणजे डिस्प्लेसमेंट झाले 0 अपॉन टाइम. किती तास लागले बरं? 4 आवर्स लागले ना. आणि 0 ला तुम्ही कशाने डिवाइड करा, आन्सर काय राहणार आहे? 0 किलोमीटर पर आवर. म्हणजे जो मुलगा पळाला का या पूर्ण सेकंड कंडिशनला, टोटल जो पळाला का त्याच्यामध्ये स्पीड किती होतं बरं? 5 किलोमीटर पर आवर. बट व्हेलॉसिटी किती आली बरं? 0. किती आली? 0. आता आपण थोडस चुकतो दैनंदिन जीवनामध्ये. काय चुकतो? घरून आपण निघालो, नाशिकला गेलो, नाशिकहून घरी आलो, आपण काय म्हणतो? काय सॉरी याच्यात काय झालं? स्पीड झालं. आपण म्हणतो ना 5 किलोमीटर, काय 50 किलोमीटरने गेलो, 60 किलोमीटरने गेलो, ते काय असतं बरं? आपलं स्पीड असतं. ती व्हेलॉसिटी असते का? नाही. आपण घरून नाशिकला गेलो, नाशिकहून पुन्हा घरी आलो, तर आपली व्हेलॉसिटी किती राहणार आहे? 0 राहणार आहे. जिथून निघालो तिथंच परत आलो, व्हेलॉसिटी काय राहणार तुमची? 0. डिस्प्लेसमेंट 0 असेल तर व्हेलॉसिटी सुद्धा 0. डिस्प्लेसमेंटला काहीतरी व्हॅल्यू जर आली तर व्हेलॉसिटीला काहीतरी व्हॅल्यू येते. बट डिस्टन्स हे काय ऍक्च्युअल पाहते, आणि डिस्टन्स असलं तर स्पीड हे राहणार म्हणजे राहणारच आहे. कळालं का? हे कळालं नक्की सर्वांना? काय सांगितलं मी तुम्हाला? इथं आपण बघितलं काय? स्पीड, आणि दुसरं काय बघितलं आपण? व्हेलॉसिटी. क्लिअर होईल का? मग ते आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लिहून घ्यायच्या. टॉपिक हे नाव टाकलं सरांनी, स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड अँड व्हेलॉसिटी. स्पीड अँड व्हेलॉसिटी नाव टाका सर्वांनी. बघा एकदा पुन्हा लक्ष द्या. आता आपण सर्वात पहिलं काय बघितलं होतं? काय मागच्या सर्वात पहिले लेक्चर मध्ये काय बघितलं होतं? डिस्प्लेसमेंट अँड डिस्टन्स. बघा एकदा पुन्हा सांगतो, डिस्प्लेसमेंट अँड काय बघितलं होतं बरं आपण? डिस्टन्स. बरोबर का? हे कळालं तर सगळ्यांना काय प्रकार? नक्की. सेकंड आज आपण काय बघितलं बरं? सेकंड गोष्ट आपण बघितली काय? काय होतं पहिलं ना? स्पीड अँड काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी अँड काय बघितलं आपण? स्पीड. आणि तुम्हाला मी सांगितलं काय काय माहित पाहिजे याचं? तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे. कधी कधी याच्यावर तुम्हाला न्यूमेरिकल म्हणजे एक्झाम्पल पण विचारतात, ते एक माहित पाहिजे. व्हेलॉसिटीचं तुम्हाला 3 गोष्टी माहित पाहिजे, आणि स्पीडचं पण. पहिलं काय माहित पाहिजे बरं तुम्हाला? तर त्यांच्या डेफिनेशन ज्या तुम्हाला मी सांगितल्या, याची पण डेफिनेशन, याची डेफिनेशन. सेकंड काय माहित पाहिजे बरं तुम्हाला? युनिट. युनिट. मग तुम्हाला मी दोन्ही प्रकारे युनिट सांगितले. एस आय युनिट काय असतं बरं? मीटर पर सेकंड. आणि CGS काय असतं बरं? सेंटीमीटर पर सेकंड. आणि तिसरे एक तुम्हाला काय सांगितलं बरं? जनरल. कोणतं सांगितलं? किलोमीटर पर आवर. या सर्वांची युनिट सेम असे. कोणाचे बरं? व्हेलॉसिटीचे पण आणि स्पीडचे पण सेमच आहे. डिफिनेशन माहित पाहिजे, युनिट माहित पाहिजे, आणि दुसरं काय माहित पाहिजे तुम्हाला? फॉर्म्युला. या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला पुढे गेलं एक्झाम्पल पण आहे. तुम्हाला सांगितलं फॉर्म्युला काय? व्हेलॉसिटी इज इक्वल टू. व्हेलॉसिटी कशावर डिपेंड असते? त्याच्या डिस्प्लेसमेंटवर. आठवते ना? मग व्हेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार आहे बरं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम.
अँड सेकंड इज काय सांगितलं तुम्हाला बरं, स्पीड इज इक्वल टू काय असणार आहे बरं, डिस्टन्स अपॉन टाइम. लक्षात ह्या गोष्टी माहित पाहिजे. कळलं? म्हणजे तुमचं वेलोसिटीचं रिलेशन कोणासोबत आहे, डिस्प्लेसमेंट सोबत. स्पीडचं रिलेशन कोणासोबत आहे बरं, डिस्टन्स सोबत. इथपर्यंत कळलं? काही डाऊट राहील का? नाही. आता आपल्याला पुढची थर्ड यातला पॉइंट बघायचा, थर्ड पॉइंट. पहिला आपण हे दोन पॉइंट बघितले. पहिला कोणता बघितला तर डिस्प्लेसमेंट डिस्टन्स, नंतर व्हेलॉसिटी स्पीड. आता आपल्याला थर्ड पॉइंट बघायचा आहे. तर थर्ड पॉइंट आहे युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. काय बघायचं बघा, लक्ष द्या आता. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म, युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन, लिनियर मोशन. आता व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. आता बघा काय, आता एक गोष्ट तर कळाली आपल्याला लिनियर. बघा एक गोष्ट कळाली, मोशन म्हणजे काय बरं, गती. लिनियरचा अर्थ काय मग, लिनियर म्हणजे काय, कोण सांगू शकतं? सांग सांग, बोलत जा बोलत जा. लिनियर म्हणजे काय, काय सांगते, काय सांगते तिथं? लिनियर, पुन्हा सांगतो लिनियर. काय लिनियर म्हणजे, लिनियर म्हणजे एका रेषेत. लिनियर म्हणजे लाईन. लिहून ठेवा ते लगेच पेन्सिलने. लिनियरचा अर्थ काय, एक रेषीय. मग मोशन कसं असणार आहे, एका लाईनीमध्ये. लक्षात, लिनियर मोशन म्हणजे काय की मोशन झालेलं आहे, पण कसं झालंय बरं, लिनियर म्हणजे एका लाईनीत. म्हणजे एखादा व्यक्ती जर इथं उभा आहे ए पॉइंटला आणि तो गेला कुठं आता बरं, बी पॉइंटला गेलाय, मग हे मोशन असणार आहे. कोणतं मोशन असणार आहे, लिनियर आहे ना. आणि जर मी तुम्हाला म्हटलं एक सर्क्युलर पाथ आहे किंवा एखादा सर्क्युलर काहीतरी ग्राउंड आहे, याच्या भोवती इथून मुलगा पाहायला सुरुवात केली आणि तो इथं आला, ते लिनियर असणार आहे का, नाही. हे कोणतं असणार आहे, सर्क्युलर मोशन असणार. गोल फिरतोय ना, सर्क्युलर मोशन. बट आपल्याला पॉइंट कोणता दिलाय तुम्हाला, लिनियर मोशन. लिनियरचा अर्थ काय असणार आहे मग, एकाच रेषेत. बरोबर का नाही, लिनियर म्हणजे काय, एका रेषेत. बट एका रेषेत आपल्याला मोशन बघायचं आहे. बट त्याच्यात पण दोन टाइप्स आहे, एक आहे युनिफॉर्म आणि दुसरा आहे नॉन युनिफॉर्म. युनिफॉर्मचा अर्थ काय कळेल का तुम्हाला, युनिफॉर्म कपडे घालणे. युनिफॉर्म म्हणजे कपडे ना, कपडे घालून लिनियर मोशन करायचं, असं आहे का, असं तर नाहीये, काहीतरी गडबड आहे. युनिफॉर्मचा अर्थ असतो कॉन्स्टंट स्पीड, म्हणजे स्पीड मध्ये चेंज होणार आहे का, नाही. जिथं स्पीड मध्ये चेंज होत नाही, चेंज नसतो, त्याला काय म्हणतो आपण, युनिफॉर्म. आणि जिथं स्पीड मध्ये काय होतं, चेंज होतो, त्याला काय म्हणणार आपण, नॉन युनिफॉर्म. लक्षात येईल का पॉइंट काय. मग आता मी तुम्हाला दोन केसेस सांगतो, लक्ष द्या. पहिली केस, लक्ष द्या एकदा सरांनी. आता सपोज हा एक पाथ आहे, एक रोड आहे, इथे एक मुलगा उभा आहे, ज्याचं ए स्टार्टिंग पॉइंट आहे, आणि तो ए स्टार्टिंग पॉइंट पासून काय जाणार आहे बरं, तो बी स्टार्टिंग पॉइंटला त्याला जायचंय. म्हणजे एका गावाहून त्याला दुसऱ्या गावावर जायचंय. पण मध्ये दोन तीन गावं येऊ राहिले, काय येऊ राहिले, दोन तीन गावं. एक गाव इथं आहे सपोज एक्स, इथे एक गाव आहे वाय, इथे एक गाव आहे सपोज झेड. आता लक्ष द्या काय म्हणतोय. तो ए गावापासून बी गावापर्यंत चाललाय, ए गावापासून बी गावापर्यंत. त्याचा जाण्याचा स्पीड आहे 30 किलोमीटर पर आवर. मोशन आहे ना, मोशन आहे म्हणजे स्पीड आले त्याच्यामध्ये. तो एक्स पासून पुन्हा वाय पर्यंत गेला, 30 किलोमीटर पर आवरनेच गेला. पण पुन्हा तो वाय पासून झेड पर्यंत गेला, तोही आणि तेही स्पीडचं 30 किलोमीटर पर आवरच होता. आणि तो झेड पासून पुन्हा तो पुढे गेला बी पर्यंत, तिथे त्याचं स्पीड किती होतं बरं, 30 किलोमीटर पर आवर. ही झाली एक फर्स्ट कंडिशन. आता सांगतो तुम्हाला मी सेकंड कंडिशन. सपोज तोच मुलगा आहे, तो ए ठिकाणापासून त्याला जायचंय कुठं बरं,
बी ठिकाणापर्यंत. पुण्यामध्ये 3 गावं आहे, एक्स गाव आहे, वाय गाव आहे आणि काय बरं झेड गाव आहे. जर तो ए ठिकाणापासून निघाला आणि तो पुढे पोहोचला बरं एक्स ला पोहोचला, बट इथं त्याचा स्पीड आहे 30 किलोमीटर पर आवर. तो वाय एक्स पासून वाय पर्यंत गेला, त्याचा स्पीड झाला 50 किलोमीटर पर आवर, 50 किलोमीटर पर आवर. तो वाय पासून झेड पर्यंत गेला, त्याचा स्पीड झाला 20 किलोमीटर पर आवर. आणि घरजवळ आलं म्हणतो जोरात सुटला अजून आणि तो गेला सपोज काहीतरी 70 किलोमीटर पर आवर. दोन कंडिशन मध्ये काय फरक आहे? पहिल्याच आणि दुसऱ्यात काय फरक आहे? पहिल्यामध्ये काय बरं, जेवढा त्याचं काही लिनियर मोशन झालं का, ते कसं झालं बरं, युनिफॉर्म झालं, सेम स्पीडने झालं ना, लक्षात. बट सेकंड केस मध्ये त्याचं लिनियरच मोशन आहे, बट कशात झालं ते नॉन युनिफॉर्म मध्ये. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, एकाच वेगाने गेला असेल. नॉन युनिफॉर्म म्हणजे काय, वेगामध्ये काय झाला असेल, बदल झाला असेल. याला आपण म्हणा नॉन युनिफॉर्म. दोघांमधला फरक कळाला. म्हणजे सेम स्पीड सर्वीकडे असेल तर युनिफॉर्म लिनियर मोशन, आणि स्पीड कमी जास्त झाला असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. दोघांना मधला फरक कळाला काय, आणि तेच तुम्हाला बुक्स मध्ये पण सांगितलेलं आहे आणि तेच तुम्हाला वाटतं मी डेफिनेशन पण लिहून देतो. हे कळालं का सर्वांना? नक्की. युनिफॉर्म लिनियर मोशन काय आहे आणि नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन काय आहे, नक्की कळालं? मग आता हेडलाईन टाकून द्या आणि तुम्हाला मग मी त्याचे एक डेफिनेशन सुद्धा लिहून देतो. पहिला काय, हे पूर्ण नाव टाकून द्या, नंतर पुन्हा खाली काय लिहा बरं, युनिफॉर्म लिनियर मोशन. युनिफॉर्म लिनियर मोशन. पेज नंबर 4 वर डेफिनेशन आहे बघा. ते 1 2 3 4 5 असे नंबर दिले, त्याच्या खाली बघा, इफ एन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम. आणि या सर्वांचा टाइम एकच होता बरं का. हे जे डिस्टन्स गेला असेल हे काहीतरी सपोज 1 आवर मध्ये, हे पण 1 आवर मध्ये, हे आवर मध्ये, हे पण 1 आवर मध्ये, हेही 1 आवर मध्ये, पण इथं पण 1 आवर 1 आवर 1 आवर 1 आवर आहे. सर इथे एक एकच तास आहे, पण स्पीड कमी जास्त होत गेली. मग बघा पेज नंबर 4 वरती तुम्हाला युनिफॉर्म लिनियर मोशनची डेफिनेशन दिली. बघा इथं दिली ते 1 2 3 4 अंक त्याच्या खाली दिली बघा इथं दीड मध्ये. काय बरं, इफ अन ऑब्जेक्ट, लिहून घ्या व्यवस्थित, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स in equal time interval, it is said to be moving with uniform linear motion. It's said to be uniform linear motion. हे काय ते पेजवर दिलेले आहे का नाहीये? ते का तुझ्या खाली बाबडा? हे काय इथं दिली ना, अरे बाबड्यानो दोनदा दाखवली ना, काय इथं, अरे तुम्ही कुठे आहे बाबडा? हे चालू आहे आपलं, वाचतेच का नाही? थोडंफार वाचतेच तुला, थोडं वाचायला शिकायचं बरं का. वाचता आलं पाहिजे तर लिहिता येईल, नाही तर काहीच लिहिता नाही येणार. युनिफॉर्म लिनियर मोशन म्हणजे काय असणार आहे, इफ अन ऑब्जेक्ट कव्हर इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल टाइम इज कॉल्ड युनिफॉर्म लिनियर मोशन.